निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंट यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षाचे होते. मेजर सुभाष गावंट हे भारतीय सैन्यातील 8 महा रेजिमेंटचे एक अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाण्यात द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं. ते 8 महा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते आणि सैन्यातील जात-पात-विरहित धर्मनिरपेक्ष संस्कृतीवर त्यांचा अढळ विश्वास होता. ठाणे पूर्व येथे जिथे एअर रायफल आणि पिस्तूल शूटिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. मेजर मेमरीज आणि लष्कराच्या भाकऱ्या चौदार ही त्यांची पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. मेजर सुभाष गावंट यांची 8 महा रेजिमेंट ही बटालियन परमवीर चक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान होता. 1983 साली 22 वर्ष नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्य दलातून निवृत्ती घेतली. त्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले 5,000च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. तसंच सैन्य आणि हवाई दलातले अधिकारीही त्यांनी घडवलेत. पहाटे येऊरचा डोंगर चढत त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवलं होतं. सैनिकी जीवनातील अनुभव त्यांनी लष्कराच्या भाकऱ्या चौदार आणि इंग्रजी भाषेतील मेजर मेमरीज या पुस्तकात त्यांनी शब्दबद्ध केलेत. सैन्यातून बाहेर पडल्यावर मेजर गावंट यांनी सर्वप्रथम जिज्ञासा या संस्थेच्या माध्यमातून जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलची स्थापना केली. गेली 18 वर्षे ही शाळा जोमात सुरू आहे. 1995 साली सिंघानिया स्कूलमध्ये आणि नंतर इतर 4-5 शाळात हा उपक्रम सुरू झाला. या ठिकाणी मुलामुलींना एअर रायफल शूटिंग, ड्रिल, मॅप रीडिंग, फर्स्ट अँड रेस्क्यू ऑपरेशन, फायर फायटिंग असे मिलिटरी संबंधीचे सर्व विषय शिकवले जातात. सध्या ठाणे मुलुंड परिसरातील 1,500 मुलं या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. ज्या शाळेत मेजर गावंट शिकले त्याच शाळेत म्हणजे ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते अध्यक्ष होते. या शाळेच्या ठाणे पूर्व शाखेत त्यांनी ऑलिम्पिक स्तरावरची शूटिंग रेंज बनवली. तिथे रीतसर प्रवेश घेऊन 10 ते 80 वयापर्यंतची कुणीही व्यक्ती सराव करू शकते. इथले प्रशिक्षकही देश पातळीवरचे आहेत. मेजर गावंट यांच्या सांसारिक जीवनात उर्मिला गावंट यांची उत्तम साथ लाभली. 22 वर्षाच्या दैदिप्यमान सैनिकी कारकिर्दीत मेजर गावंट यांना 21 वार्षिक मेरिट पदकांसह 7 विशेष सन्मान पदक मिळाली. हजारो विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ठाणे महापालिकेच्या ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी होते. संरक्षण सेवा क्षेत्रात नोकरीच्या सेवा देणाऱ्या संस्थेत ते 1997 पासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. मात्र या सर्व सन्मानांच्या पलीकडे त्यांना तेव्हा खरा आनंद झाला जेव्हा त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर स्टार वाढले.